सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजार भाव। तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा। आणि शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात, परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे। मित्रांनो, आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही। त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो, आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा। आणि मित्रांनो, या व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले लाल कांदा, लोकल कांदा त्याचबरोबर उन्हाळ कांदा बाजार भाव। तर पहिली बाजार समिती आहे लासलगाव निफाड। लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 5100 क्विंटल। या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2800 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3021 रुपये। यानंतर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 2447 क्विंटल। कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2200 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3200 रुपये प्रति क्विंटल। यानंतर आपल्याकडे पुढची बाजार समिती येत आहे मंगळवेढा। या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 62 क्विंटल। मंगळवेढा या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 1300 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 3000 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3300 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती येत आहे खेडचाकण। या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 900 क्विंटल। खेडचाकण या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 2000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2500 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3000 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती येत आहे बारामती। बारामती या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती 454 क्विंटल। बारामती या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे 500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2300 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 3000 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे। पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 6753 क्विंटल। या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 1200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2150 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 3100 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे नाशिक। नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 1511 क्विंटल। या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2600 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3050 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर। या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 6130 क्विंटल। लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2850 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 3100 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे संगमनेर। या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 2985 क्विंटल। संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 400 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1875 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 3351 रुपये प्रति क्विंटल। यानंतर नेवासा घोडेगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 3518 क्विंटल 35815 क्विंटल। नेवासा घोडेगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2500 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2900 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 8983 क्विंटल। पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2525 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3200 रुपये प्रति क्विंटल। यानंतर आपल्याकडे शेवटची बाजार समिती येत आहे वैजापूर। वैजापूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 8938 क्विंटल। वैजापूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2650 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 2850 रुपये प्रति क्विंटल।